नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक अशी आळीवाची खीर तयार करणार आहोत। तर आळीवामध्ये कॅल्शियम, लोह, क जीवनसत्व भरपूर असतं। तसेच शरीरामधील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी याचा उपयोग होतो। हे बघा, तुम्ही बघू शकता आळीव हे मोहरीपेक्षा थोडेसे लहान आणि अशा लांबट आकारात असतात आणि हे किराणा मालाच्या दुकानात सहजासहजी मिळतात। तर हे 2 चमचे आळीव स्वच्छ करून घेतलेले आहेत। पोहे खाण्याचा चमचा आहे हे, दररोजच्या नाश्त्याचा खूप मोठा चमचा नाही घेतला। तर हे आळीव आपल्याला भाजून घ्यायचे। थोड्याशा तुपावर याला आपण भाजून घेऊया। मंद आचेवर हे आळीव एखाद मिनिट किंवा अर्धा मिनिट याला बस होतो। थोडेसे तडतडायला लागतात आणि थोडा कलर बदलतो की मग लगेच आपण याला काढून घ्यायचे। खूप जास्त करपवू द्यायचा नाही। भाजून घेतल्यामुळे यातला चिकटपणा कमी होतो, शिवाय चवीला सुद्धा ते खमंग लागतात। आता हे आपले आळीव भाजून झालेले आहेत, काढून घेऊया। आता हे आपण भिजत ठेवणार आहोत। साधारण 1 कपभर कोमट दूध घ्यायचे आणि यामध्ये घालून मिक्स करूया आणि याला आता 1 तासासाठी भिजत ठेवूया। हे आळीव भिजतायत तोपर्यंत आपण इतर तयारी करू। तर इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, 3 ते 4 बदाम, काजू, पिस्ते आणि थोडेसे चारोळे घेतलेले आहेत, अगदी अर्धा चमचा। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। तर आता आपण खीर करायला सुरुवात करूया। 1 तासभर झालेला आहे आळीव भिजत घालून। तर कढईमध्ये दूध घातले मी, अंदाजे अर्धा लिटर असेल, 2 ग्लास दूध आहे हे। तर या दुधामध्ये आपल्याला खीर तयार करायची आहे। तर याला उकळी येईपर्यंत याला शिजवून घेऊ। तर दुधाला उकळी आलेली आहे, आळीव सुद्धा भिजून जवळपास दुप्पट झालेले आहेत फुलून। आणि आता यामध्ये थोडे थोडे करून सर्व आळीव घालून घेऊ आणि याला थोड्या वेळासाठी उकळत ठेवूया। भाजून घेतल्यामुळे आळीव आपले सुटसुटीत झालेले आहेत, याचा चिकट गोळा बिलकुल झालेला नाही। याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी थोडा वेळ शिजवायचं। आता यामध्ये ड्रायफ्रुट्सचे थोडंसं जाडसर कूट करून घेतलेलं आहे मी, तर ते घालायचं आणि पुन्हा याला शिजवायचं। अगोदर एखाद मिनिट झालेला आहे शिजवून आणि आता याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मंद गॅसवर शिजू द्यायचं। तुम्ही बघू शकता याला दाटसरपणा आलेला आहे दुधाचा, दूध आपण बिलकुल आटवलेलं नाही। आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातले मी, अगदी चिमूटभर, त्यामुळे पचनासाठी सुद्धा चांगलं असतं जायफळ आणि त्याचा स्वाद सुद्धा छान येतो। तर आता हे कडेला चिकटलेली साय वगैरे खरवडून काढायची आणि याला व्यवस्थित शिजू द्यायचं। तर आता 3 ते 4 मिनिट जवळपास झालेले आहेत, आपली खीर शिजत आहे। यामध्ये मी 2 चमचे साखर घातली। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता। तर आणि गूळ सुद्धा घालायचा असेल तर घालू शकता, परंतु खीर शिजून तयार झाल्याच्या नंतर गूळ घालायचंय। तर अगदी सोपी आणि चविष्ट अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। याच्या सेवनाने केस गळती थांबून केसांची वाढ सुद्धा होते। तर थंडीच्या दिवसात नक्की करून बघा, 8 दिवसातून एखाद वेळेस तरी हा खिरीचा प्रकाराचा आस्वाद घ्यायला हरकत नाही। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। थँक यू।